हिंगोली आणि वसमत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारा सोहळा आज नवी मुंबईतील वाशी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. कपिश्वर शुगर्सचे चेअरमन आणि युवा नेतृत्व आतिश भैया दांडेगावकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. सदर कार्यक्रमाचे ठिकाण शेवटच्या क्षणी बदलण्यात आले होते. वाशी रेल्वे स्टेशन समोरील इंटेरियल बेंटेड हॉल येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला. ठिकाण बदलूनही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. उलट हजारो समर्थकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. या ऐतिहासिक सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रज्ञा सातव, गजानन घुगे, शिवदास बोडेवार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आतिश दांडेगावकर यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केवळ आतिश भैयाच नव्हे तर त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेत आपली ताकद दाखवून दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आतिश भैयांचे स्वागत करताना म्हटले की आतिश भैयांच्या प्रवेशामुळे वसमत आणि हिंगोली जिल्ह्यात भाजप अधिक बळकट होईल. सहकार क्षेत्रात मला एक चांगला मित्र मिळाला असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन करून पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. या महासोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दौलत हुंबाड, गणेश कमळू, संजय काकडे, गोविंद एजगे आणि प्रत्येक दांडेगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला. हजारो कार्यकर्त्यांनी वाहतूक व्यवस्था, समन्वय आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा सोहळा मुंबईत चर्चेचा विषय ठरला. आतिश दांडेगावकर यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असल्याचं बोललं जातंय. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करताना आज खूप आनंद होत आहे. माझ्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय इथे मिळेल, योग्य तो न्याय मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना देऊ शकेल असं मला निश्चितच इथं खात्री वाटते. काल आम्ही सगळेजण आमच्या मतदारसंघातून निघून मुंबई इथं आलेलो आहोत. जवळपास 400 ते 500 गाड्यांचा ताफा मुंबईला आलेला आहे आणि आज सकाळी आदरणीय रवींद्रजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आमचा इथं पार पडलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी जेव्हा विविध बैठका घेऊ, त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा असं लक्षात आलं की आपल्या सर्वांना ज्या विकासाची आपल्या इथे गरज आहे तो योग्य तो न्याय आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे सगळ्यांशी चर्चेअंती हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र घेण्याचा ठरवलेला आहे. यापुढे अशी संकल्पना काय नाही, संकल्पना म्हणजे तसं सांगायचं जर झालं तर माझ्या मतदारसंघात ज्या काही मूलभूत गरजा, मूलभूत गोष्टींची गरज आहे, विकासाची जी गरज आहे त्या दृष्टीनं, त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण मिळून काम करत राहणार आहोत. नाही, तशा प्रकारची आम्ही कुठलीही मागणी त्यांना केलेली नाही. आम्ही निस्वार्थपणे काम करण्यासाठी या पक्षात आज दाखल झालेलो आहोत. थँक्यू. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.